ही काय पद्धत झाली? एका बलात्काराच्या प्रकरणावरती आवाज उठवला म्हणून आवाज उठवणाऱ्याला तुम्ही खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकण्याची जर धमकी पोलीस देत असते, मग या महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होणारच. पुण्यात होतील, जळगावात होतील, नाशिकमध्ये होतील, मुंबईत होतील. कारण पोलिसांना कायद्याचं पालन करावं अशी इच्छाच होत नाही आहे. विशेषतः अशा प्रकरणामध्ये तुम्हाला आया बहिणी नाही आहेत का? आणि नारी शक्ती वंदना बिल आणते सरकार. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान, चांगली गोष्ट आहे मिलिंद भारंबे, हे प्रकरण जे आहे रबाळे पोलीस स्टेशनचं धमकीचं, हे वेळीच मार्गी लावा, नाहीतर मी मार्गी लावतो. मला माहिती आहे कसं मार्गी लावायचं ते. बलात्काराच्या प्रकरणांना पोलीस संरक्षण देता, कायद्याचं संरक्षण देता गुन्हेगारांना तुम्ही.